हॅलो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की फाउंडेशन कसं अप्लाय करायचं. तर हे आहे मार्सचं हाय कव्हरेज फाउंडेशन अप्लाय करायच्या दोन पद्धती आहेत. फर्स्ट म्हणजे ब्युटी ब्लेंडर आणि दुसरं म्हणजे ब्रश. तर ब्रशने जेव्हा तुम्ही फाउंडेशन अप्लाय करत असता त्याचे जे सॉफ्ट ब्रिसल्स आहेत तुम्ही बघू शकता. जे हे सॉफ्ट ब्रिसल्स आहेत ना, हे फुल हाय कव्हरेज प्रोव्हाइड करतात तुमच्या चेहऱ्याला. तर आज आपण पाहूया की ब्युटी ब्लेंडरने कसं अप्लाय करायचं फाउंडेशन. ब्युटी ब्लेंडर हे एक्सेस प्रोडक्ट सोक करून घेतं, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नॅचरल फिनिश येतो. थोडंसं आपण फाउंडेशन हातावरती घेऊयात. फाउंडेशन तुम्ही जेव्हा लावत असता चेहऱ्यावरती तेव्हा तुमचा जो ब्युटी ब्लेंडर आहे तुम्ही डायरेक्टली डिप नाही करायचं आहे फाउंडेशनमध्ये, कारण हे एक्सेस प्रोडक्ट जो असतो ना तो सोक करतो ब्युटी ब्लेंडर. त्यामुळे तुम्ही स्मॉल डॉट्सने असं चेहऱ्यावरती डॅब डॅब करून फाउंडेशन सगळीकडे लावून घ्यायचं आहे. प्रॉपरली तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती हे फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. आणि यू हॅव टू मेक शुअर दॅट यू चूज करेक्ट शेड ऑफ युअर फाउंडेशन. जेव्हा तुम्ही फाउंडेशनचा करेक्ट शेड चूज करताना तेव्हा तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस आणि चांगला दिसतो पण. आणि हे ब्युटी ब्लेंडरने मग तुम्ही सगळीकडे असं डॅब 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 करून फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही फाउंडेशन ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत असताना एकदम नॅचरल फिनिश देतं तुमच्या चेहऱ्याला आणि पूर्ण चांगल्या प्रकारे ब्लेंड पण होतं. ब्युटी ब्लेंडरची जी बॅक साईड आहे ना गोल, त्याने तुम्ही एक्सेस लाईट डॅब करून एक्सेस प्रोडक्ट पण रिमूव्ह करू शकता. हा एक्सेस प्रोडक्ट रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यावर किती नॅचरल आणि फुल हाय कव्हरेज असा फाउंडेशनने भेटला आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज फॉलो.